राज्यात आजपासून मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 4 ते 5 दिवस मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। पुणे शहराला पुढील 4 दिवस येलो अलर्ट दिलाय। तसंच विदर्भात 5 ते 7 दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आज मुंबईसह उपनगरात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला। मुंबईसह ठाणे, पालघर भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली। गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत पावसाचं वातावरण निर्माण झालं। धुळ्याच्या साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात घरांची पडझड झाली। या तालुक्यातील नागरिकांचं या ठिकाणी दाणादाण उडालेली आहे। अनेक घरांवरचे पत्रे उडाले आहेत। काही संसार उघड्यावर पडलेत। आयुष्यभराच्या कष्टाने जमवलेला संसार उघड्यावर पडल्यानं एका नुकसानग्रस्त वृद्ध महिलेला अश्रू अनावर झाले। मावळमध्ये अवकाळी पावसानं दाणादाण उडवून दिले। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं, तर अनेकांच्या घरांवरचे पत्रेही उडाले। सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना घडली नाही, मात्र पिकांचं मोठं नुकसान झालं। धाराशिव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा बसलाय। उमरगा, तुळजापूर, भूम, धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। जवळपास तासभर झालेल्या पावसानं शिवारात पाणीच पाणी झालं होतं। दरम्यान आजही हवामान विभागानं धाराशिव जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिला।